मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती पाहिले आहेत. फेसबुकवरती, इंस्टावरती हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेले आहेत. आणि मग नेमकं मी हा व्हिडिओ बनवण्याचं किंवा यावर बोलण्याचं नेमकं कारण काय, हा सुद्धा प्रश्न अनेकांना पडलेला असेल. मूळ कारण लक्षात घ्या. मागच्या 10, 15, 20 वर्षापासून खास करून ज्यावेळेस नवीन TV चॅनल्स आले, आस्था चॅनल असेल, संस्कृती चॅनल असेल, अशा वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून जी उत्तर भारतीय संस्कृती आहे, खरं तर त्या संस्कृतीचा आणि महाराष्ट्राचा फारसा संबंध नाही. आणि ती संस्कृती महाराष्ट्रावर थोपवण्याचा एक सुनियोजित कार्यक्रम सुरू आहे. ती संस्कृती केवळ महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण देशावर थोपवण्याचा एक सुनियोजित कार्यक्रम सुरू आहे आणि त्यामध्ये बऱ्यापैकी यश प्राप्त झालेलं आहे. आणि या षडयंत्राला सगळ्यात जास्त बळी जर कोण पडलं असेल तर तो महाराष्ट्र पडलेला आहे. आणि त्यातली त्यात आमचा वारकरी संप्रदाय याला बळी पडलेला आहे. उत्तर भारतीय ज्या कथा आहेत, ज्या कथामध्ये महिला नाचतात, कथेमध्ये स्वतः महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार बाळू महाराज गिरगावकर यांनी या महिलांच्या कथेमध्ये नाचण्याला विरोध केलेला आहे. आणि अनेक महाराज भक्ती आहे आणि तिथं नाचण्याला जस्टिफाय करतात. लक्षात घ्या. आणि हे लोक आज महिला कथेमध्ये नाचत आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि उद्या या अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला नाचगाणे दिसतील. आणि तुम्ही याच्या अगोदरही महाराष्ट्रामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी काही जत्रा महोत्सव किंवा गणपती मंडळ अशा ठिकाणी सुद्धा काही ठराविक ठिकाणी अशा महिला नाचताना तुम्ही पाहिलेल्या आहेत. अगदी आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीचं जो एखादा प्रचार असतो, निवडणुकीचा प्रचार असेल, काही कार्यक्रम असेल, त्यामध्ये सुद्धा अशा महिला नाचतानाच्या व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती, फेसबुकवरती पाहिलेलं आहे. म्हणजे हे लोन आता महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि आता हे किती वाढणार हा खरा आता संशोधनाचा विषय आहे. हा धर्म आहे का? एकीकडे ही मुलं ओपनली ज्या पद्धतीने कुंभमेळ्याचा आणि महाराष्ट्राचा वारकरी संप्रदायाचा फारसा संबंध नाही. लक्षात घ्या. म्हणजे महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदरही कुंभमेळे होत होते. उत्तर भारतीय जे आहेत लोक ते यायचे, कुंभमेळा करायचे, जायचे. परंतु महाराष्ट्रातील लोकांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. वारकरी संप्रदायाने त्यामध्ये सहभाग घेतला नाही. माऊली ज्ञानोबारायांनी कुठं कुंभमेळ्याचं महत्त्व सांगितलं नाही, नामदेवरायांनी सांगितलं नाही, तुकोबारायांनी सांगितलं नाही. तुकोबारायांनी तर विरोध केलेला आहे, टीका केलेली आहे. परंतु आज वारकरी संप्रदाय त्या कुंभमेळ्याच्या आहारी गेलेला आहे, जिथं काय आहे, गांजा, नशा. आणि असाच एक या कावड यात्रेमध्ये ही मुलं, लहान लहान मुलं नशेच्या, गांजेच्या आहारी जात आहेत. आणि जे हे शिक्षणाचं वय आहे आणि ज्यांना ही संस्कृती लादवायची आहे, ज्यांना बहुजन हिंदूंना गुलाम करायचं आहे, लक्षात घ्या, ते मात्र स्वतःच्या घरामध्ये आहेत, अभ्यास करत आहेत, वेगवेगळ्या नोकरीच्या परीक्षेची तयारी करत आहेत, स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. नोकरी कशी लागेल, आपण अमेरिकेमध्ये कसे सेटल होऊ, आपण युरोपमध्ये कसं सेटल होऊ, आपण ऑस्ट्रेलियामध्ये कसं सेटल होऊ, याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये आहे. मी कालच सांगितलं, IIT कानपूर एक उदाहरण देतो. आता फेब्रुवारी 2026चा डाटा आहे. IIT कानपूरमध्ये 256 प्रोफेसर आहेत. त्यातील 252 प्रोफेसर हे सवर्ण समाजाचे आहेत, उच्चवर्णीय समाजाचे आहेत. आणि फक्त केवळ 3 OBC आहेत आणि काही उर्वरित 1-2 जागा काहीतरी शिल्लक आहेत. आणि मग तिथं प्रोफेसर होण्यासाठी हा विचार या मुलांच्या डोक्यामध्ये नाही. आज सर्वोच्च न्यायालयाचे सगळे जजेस कोण आहेत? SC ST 4-2 अपवाद जर सोडले, 1-2 OBC सोडले, एखादा मुस्लिम सोडला,
तर 90% जज हे सवर्ण जातीचे आहेत. परंतु मग तिथं आपला सहभाग का नाही, हा विचार यांच्या डोक्यामध्ये नाही. म्हणजे एक वर्ग आहे ज्यांना तुम्हाला ही संस्कृती लादायची आहे, गुलाम बनवायचं आहे. बघा तो कथाकार कोण आहे, तो काय ठाकूर काय त्याचं नाव आहे, असे अनेक कथाकार आहेत 2-3. जो आत्ता एक अमेरिकेमध्ये गेला होता एक कथाकार, आणि तिथं तो सांगत होता की ए फॉर ॲपल नाही तर ए फॉर अमृत. म्हणजे अमृत कुठून आलं आणि ॲपल कुठून आलं हेच त्याला माहीत नाही. हे केवळ तुम्हाला भुलवण्याचं काम करतात, तुमच्या जीवावर करोडो रुपये कमवायचं काम करतात, लक्झरी आयुष्य जगतात. मोठमोठाले मंत्री आमदार त्यांच्या डोक्यावर पाय ठेवतात, त्यांच्या पायावर डोकं ठेवतात, आणि आमचा बहुजन समाज त्यांचे पाय चाटतो. आणि एवढंच नाही तर त्या पायावर दूध, तूप, दही काय काय टाकतो, पाणी टाकतो, कुंकू, हळद, आणि पुन्हा ते पाणी प्राशन करतो. एवढा आमचा बहुजन समाज या लोकांनी गुलाम करून ठेवलेला आहे. अनिरुद्धाचार्य, आणि या अनिरुद्धाचार्याचा मुलगा असा कावड घेऊन नशा करणार नाही. दुसरा एक कोण ठाकूर आहे काहीतरी, तो आहे तो सुद्धा, त्याचा मुलगा आता कथाकार बनलेला आहे. लाखो करोडो रुपये यांची कथेची फीस आहे. त्यांचा मुलगा आता तो शिवकथा सांगणारा मिश्रा आहे, त्याचा मुलगा असा कावड घेऊन जाणार नाही. जे IAS आहेत, IPS आहेत, तहसीलदार आहेत, कलेक्टर आहेत, डेप्युटी कलेक्टर आहेत, DYSP आहेत, मोठमोठाले व्यापारी आहेत, यांचे मुलं अशी कावड घेऊन जाणार नाहीत. आमचा विरोध लक्षात ठेवा, मी बोलत आहे म्हणजे काही कावड यात्रा करू नये असा नाही. कावड यात्रा करा तुम्ही, परंतु किती पाणी घेऊन जा, तुम्हाला जेवढं 1 लिटर 2 लिटर पाणी घेऊन जा. काही बहुजनांची मुलं 40 लिटर, 50 लिटर, 100 70 80 लिटर पाणी, एवढं पाणी खरंच देवाला गरज आहे का? आणि मग यामध्ये त्यांचं शरीर किती थकत असेल, त्यामध्ये किती वेदना होत असतील. त्याला काही जणांचे पार मणक्याला गॅप होतात, हड्डीला गॅप होतात, काही जणांच्या स्किनला प्रॉब्लेम येतो. म्हणजे इतका दुःख, इतकं त्रास सांगणारा देव असतो का? आणि तिथं गांजा ओपनली, आणि आता मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, आणि त्यामध्ये तर हे एकदा गांजा हे नशा केल्यानंतर या मुलांना भान राहत नाही. आणि मग एकदा तर पोलिसांची गाडी यांनी अडवली, आणि एवढे पोलिस पार कपडे फाडूस तर पोलिस या लोकांनी मारले. आणि त्यांना मारताना मग भान राहत नाही, नशेमध्ये काही कळत नाही आपण किती मारत आहोत, समोरच्याला कुठं मार लागत आहे, समोरच्याला किती त्रास होत आहे, त्याचा जीव जाईल, काही भान राहत नाही. कुठं एखादा वाहन, एखादा सर्वसामान्य कुटुंब असतं जे हिंदूंचं कुटुंब आहे, त्याचीसुद्धा महादेवावर तितकीच श्रद्धा आहे, उलट यांच्यापेक्षा जास्त श्रद्धा आहे. रस्त्यावर वाहन घेऊन चाललेलं आहे, आता साईड भेटत नाही म्हणून साधा हॉर्न वाजवला, परंतु यांच्या डोक्यामध्ये ही गांजाची नशा गेलेली असते, आणि मग यांचा फार दिमाग काम करत नाही. लगेच त्याला गाडी अडवणं, त्याला गाडीतून बाहेर काढणं, ती समोर महिला आहे, पुरुष आहे, याचं कसलंही भान नाही. कपडे फाटूस तर त्यांना मारणं, पार त्यांचा जीव जाईपर्यंत मारणं, त्यांच्या गाडीचे टायर, गाडीचा पार चिंधडा करणं, गाडीवर नाचणं, हे सगळे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती पाहिलेलं आहेत. आणि याला सरकारचं प्रोटेक्शन आहे. प्रोटेक्शन का आहे माहिती आहे का? कारण या लोकांना वाटतं की आम्हाला योगीच्या राज्यामध्ये ही आझादी भेटलेली आहे. खरं तर हे पूर्वीपासून सुद्धा चालू आहे, पूर्वी काही यांना विरोध होता असं काही नाही. परंतु एक सरकारने यांच्यासाठी काही मुद्दे दिले, हिंदू मुस्लिमांचे मुद्दे दिले, काही दुकानं आयडेंटिफाय केले, त्यांना कुठं जागेमध्ये हे मुस्लिमाचं दुकान आहे, हे हिंदूंचं दुकान आहे, असे काही मुद्दे दिले. याच्या पलीकडे काही नाही, लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने फक्त सरकारचं एक सुनियोजित षडयंत्र आहे की हा 80-85% हिंदू समाज या सवर्ण समाजाचा, उच्चवर्णीयांचा, भांडवलदारांचा गुलाम राहिला पाहिजे. म्हणजे भटजी, सेठजी आणि लाडजी
या वर्गाचा गुलाम राहिला पाहिजे आणि त्यांना मानसिकदृष्ट्या गुलाम बनवण्यासाठी हे सगळे हातखंडे आहेत आणि त्यासाठी त्यांनी पोलिसांना जरी मारलं तरीसुद्धा त्यांना माफ आहे, सर्वसामान्य लोकांना मारलं तरीसुद्धा त्यांना माफ आहे. अशा पद्धतीचं वातावरण सुरू आहे. परंतु यामधून बहुजन समाजाला काही फरक पडणार नाही. महाराष्ट्रामध्ये हे सांगण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे की आज सगळ्यात जास्त बळी पडणारा महाराष्ट्र आहे. आज देशामध्ये या उत्तर भारतीय संस्कृतीच्या आहारी गेलेला 1 नंबरचं राज्य कोणतं असेल तर ते महाराष्ट्र आहे. आज इथं धीरेंद्र शास्त्री येतो, त्याच्या लाखो करोडोच्या कथा या महाराष्ट्रामध्ये होतात. जो महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, महात्मा फुलेंचा आहे, शाहू महाराजांचा आहे, वारकरी साधू संतांचा आहे, बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे, त्या महाराष्ट्रामध्ये इथं येऊन तो शिवरायांचा अपमान करतो. आणि परत ही लक्षात घ्या, एवढंच नाही, उद्या तुम्ही ऐकत आहात तुमच्या जिल्ह्यामध्ये जरी आला तो धीरेंद्र पाखंडी तरीसुद्धा तुम्ही, किंवा तो मिश्रा आला शिवकथा सांगणारा, तरी तुम्ही तिथं जाणार आणि तिथं लाखो रुपये, हजारो रुपये देणार आणि तो तुम्हाला अशा पद्धतीची एक काय थोतांड तुम्हाला सगळं सांगण्याचं काम करणार. मित्रांनो, या थोतांडातून बाहेर या. खरा धर्म वेगळा आहे, खरा महादेव वेगळा आहे, खरी संस्कृती वेगळी आहे. खरी संस्कृती जपा, खरा महादेव जपा आणि यापेक्षा जास्त काय सांगावं. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.